प्रकाशन समारंभानंतर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करायला मी इथे आमंत्रित करतोय माननीय अशोक जांभूळकर सर यांना. युद्धशाळा आणि मूल्यजागर हे दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आज या शहरामध्ये आपण लोकांच्या हातामध्ये देत आहोत. देशाची परिस्थिती पाहता या दोनही ग्रंथांची आज खूप आवश्यकता आहे असं मला वाटते. कारण कालची खैरलांजी आज आमच्या दरवाजाच्या पर्यंत येऊन पोचलेली आहे. आणि मूल्यजागर हे जे वैचारिक लेखाचं पुस्तक आहे सरांचं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण याच्यामधले लेख आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिले गेलेले लेख, त्याच्यामध्ये आमचे मित्र कवी केतन पिंपळापुरे यांच्यावर सुद्धा एक सुंदर लेख आहे, तो मी वाचलेला आहे. आणि सरांच्या कविता पण अत्यंत सुंदर आहेत. या ठिकाणी जी मान्यवर मंडळी आलेली आहे, या सर्व मंडळीला तुम्हा सर्व लोकांना ऐकायचं आहे. तत्पूर्वी या संपूर्ण वाटचालीमध्ये आदरणीय नाईक सरांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉक्टर माधुरी नाईक, त्यांची मुलगी उर्जिता नाईक आणि मित्र प्रसेनजित गायकवाड जे प्रकाशक आहेत या पुस्तकाचे, यांनी जी मेहनत घेतली, या मेहनतीचं फळ आज तुम्हा सर्व लोकांच्या हाती दोन ग्रंथाच्या रूपाने मिळत आहे. हे ग्रंथ तुम्ही वाचावेत आणि या ग्रंथाचे तुम्ही स्वतःही मूल्यांकन करायचं. मान्यवर तर करतीलच या ठिकाणी, पण तुम्ही सुद्धा त्या संपूर्ण दोन्ही ग्रंथांचं मूल्यांकन करून आपल्या मित्रांना आज एक नवीन पद्धती आपण रूढ करायला पाहिजे. या ठिकाणाहून जाताना सांगू इच्छितो की आपण जेव्हाही एखाद्या लग्नामध्ये, एखाद्या नामकरणामध्ये जातो तर आपण पुष्पगुच्छ घेऊन जातो. ते हे पुष्पगुच्छ न घेऊन जाता आपण आपल्या समाजातील जे कविता संग्रह, कथा संग्रह, नाटकाच्या पुस्तका प्रकाशित झालेले आहेत, या जर आपण सप्रेम भेटाच्या स्वरूपात दिल्या लोकांना तर ते अत्यंत महत्त्वाचं काम होईल. कारण गुलदस्ता नेऊन ते कचऱ्यामध्ये टाकतात, सडून जातो, फुलंही सडून जातात. म्हणून ही पुस्तकं तुम्ही वाचावीत आणि तुम्ही या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा. संवेदना प्रकाशन खापरखेडाच्या वतीने आज या पुस्तकांचं आम्ही वितरण करणार आहोत. या ठिकाणी मित्रहो, हे एक छोटंसं प्रास्ताविक मी तुमच्यासमोर करतो आणि माझे दोन शब्द आटोपते घेतो. जय भीम. किती भयान अरण्यातून प्रवास करावा लागतो कवीच्या मेंदूला, या सत्यत जीव रमत नाही मधल्या ढसळांच्या या ओळी. कवी समीक्षक म्हणून केलेल्या नाईक सरांच्या प्रवासाला जाणून घ्यायला आपण सारेच उत्सुक आहोत आणि म्हणूनच त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी मी ते आमंत्रित करतोय डॉक्टर मनोहर नाईक सरांना. हा जो प्रसंग आहे हा अतिशय माझ्यासाठी फार आनंदाचा आहे. कारण साहित्य लेखन, मी काही खूप मोठा लेखक किंवा कवी नाही, पण मी जे काही लिहिलं आहे त्याबद्दल मी तेवढं म्हणू शकतो की हा क्षण कोणत्याही कलावंतासाठी खूप आनंदाचा असतो. कारण जीवनाचा एक फार मोठा कोपरा, मनाचा एक फार मोठा कोपरा या साहित्यानं व्यापलेला असतो. आपण कितीही व्यापातापात असलो, कितीही सुखदुःखात असलो, तरी या कलेच्या कोशात आपण शिरलो की आपल्याला सुखावह वाटतं. आपल्या हातून काहीतरी घडतं आहे याचं एक समाधान मिळतं. जे आंतरिक समाधान आहे ते कोणत्याही कलेच्या निर्मितीतून मिळतं आणि म्हणून हा क्षण कोणत्याही कलावंतासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आजचं जे वर्तमान आहे ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा या वास्तवामध्ये, समाज वास्तवामध्ये बहुतेकांनी लिहिलं पाहिजे. ही खरं तर काळाची गरज आहे. आधीच्या म्हणजे याच्या 10-20 वर्ष आधीचा जर आपण काळ पाहिला तर त्या काळात लेखनाला एक भरती आल्यासारखी झाली होती. पण मध्यंतरीच्या काळात अनेक माध्यमं आलीत आणि त्याच्यामुळे थोडासा लेखनाकडचा कल, वाचनाकडचा कल मंदावल्यासारखा वाटतोय. पण अशाही स्थितीमध्ये जे लिहित आहेत त्यांनी खरंच लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. पुरातन काळामध्ये आजचा जो वंचित समाज आहे हा याचकाच्या स्थितीमध्ये होता. याचना करून लोकांच्या दयेवर जगणं हे ज्या उपेक्षितांच्या, वंचिताच्या वाटेला आलेलं होतं. त्यांच्या पदरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अक्षरांचं दान टाकलं आणि तो समाज आता वाचक झाला आहे. वाचक झालेला समाज
किती पुढे जाऊ शकतो, प्रगतीची किती उत्तुंग भरारी घेऊ शकतो, हे आपण सगळे पाहतो आहोत. जो वर्ग स्वतःला संस्कृतीचा मिरासदार समजत होता, जो उच्चभ्रू समजत होता, त्यांनी सुद्धा आज मान्य केलं आहे की आमची शैक्षणिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बरोबरी करणारा समाज हा आंबेडकरी समाज आहे, हे त्यांनीही मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आपण वाचलं पाहिजे. वाचण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जर पुढल्या काळात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर वाचणं अतिशय गरजेचं आहे. लेखनही जमेल तसं केलं पाहिजे. कारण आपल्याला हे माहिती आहे की लेखन, आपल्या लेखनानं काही फार साध्य होणार नाही, पण जी हक्क मिळाले आहेत, जे अधिकार मिळाले आहेत, ते जर सुरक्षित ठेवायचे असतील, महापुरुषाच्या लेखणीनं आपल्याला हक्क आणि अधिकार मिळवून दिलेले आहेत. आपल्या लेखणीत तेवढी क्षमता नसेल, पण आपण या हक्कांचं, अधिकारांचं रक्षण करू शकतो, हे या प्रसंगी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं तर मी आजचा हा माझा दिवस फार बोलण्याचा नाही, ऐकण्याचा आहे, म्हणून मी फार बोलत नाही. आपण सर्व साहित्याच्या प्रेमापोटी आणि माझ्या आस्थेपोटी, जिव्हाळ्यापोटी आलात. आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. मंचावर उपस्थित मान्यवरांचे परत एकदा आभार मानतो आणि मी माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. सुरुवातीला असं सांगण्यात आलं की इतक्या मोठ्या व्यासपीठाच्या समोर प्रास्ताविक ज्यांनी केलं त्यांनी असं म्हणाले की मला सर्वांच्या समोर बोलण्याला जरा धास्ती वगैरे वाटते. आमची धास्ती बाळगण्याचं कारण नाही, आम्ही सर्व आलो मनोहर नाईकांची धास्ती बाळगून या ठिकाणी. हे गैरसोयीचं असून सुद्धा आज मी उपस्थित राहिलो. एकतर मनोहरनी ज्या पद्धतीनं ही दोन्ही पुस्तकं लिहिलीत, ती खरोखर लिहिण्यापेक्षा, वाचण्यापेक्षा आणखी जास्त महत्त्व असणारे हे दोन्ही पुस्तकं आहेत. वाचली पाहिजेच. आणि जे वास्तव आजचं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला ती वस्तुस्थिती आहे. सर्व कविता ज्या आहेत, मनोहर सरांनीच कवितांच्या संदर्भात असं म्हटलं की सूर्यकुळातील या सर्व कविता आहेत. आणि या सूर्यकुळातील जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अतिशय तेजोमय असे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या पुण्याईने घडले, त्या पुण्याईला न्याय देण्याचं काम या दोन्ही पुस्तकामध्ये मनोहरने केलेलं आहे. फार जास्त मी वाङ्मयीन समीक्षा करणार नाही, सर्व माझ्यापेक्षा या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहे. परंतु या सर्व कविता जर काळजीपूर्वक वाचल्या तर आपल्या मनामध्ये एक आग निर्माण होते. इतकी आग निर्माण होते की असं वाटते की जे जे काही चुकलेलं होतं किंवा जे जे काही आज चुकत आहे, त्या सर्व ज्यांना संवेदना आहे, अर्थात संवेदनशीलच माणसाला या सर्व वेदना कळू शकतात, तर त्या सर्व असं वाटतात की हे अतिशय म्हणजे नकोसं वाटणारं, एकंदरीत मानवी मनाला वेदना देणारं हे सर्व काव्य त्यांनी लिहिलं. सर्वच कविता त्याच्या, एकापेक्षा एक कविता त्याची सरस ठरली आहे. आणि लेख जेव्हा वाचतो आपण तेव्हा तर बुद्धीला म्हणजे हे मनाला पेटवते. आणि दुसरं जे लेख आहेत सर्व विचारलेख, 2 भागामध्ये त्यांनी विभागणी केली की वेगवेगळ्या बाबासाहेबांनी जे विचार मांडले किंवा बाबासाहेबांचं जे तत्त्वज्ञान आहे त्या सर्व तत्त्वज्ञानावर त्यांनी एक भाष्य केलेला भाग आहे. आणि दुसरा ज्या काही घटना घडलेल्या आहेत समाजामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये त्यावर भाष्य करणारे काही लेख आहेत. आणि हे सर्व लेख असो किंवा कविता असो, हे आजही परिस्थिती कशी आहे सांगणं फार सोपं असते. आजही असा एक सूर समाजामधून आपल्याला दिसून येतो की आर्थिक नकाशावर सर्व काही आरक्षण वगैरे दिलं पाहिजे, परंतु त्या लोकांना विचारा की ज्यांनी या सर्व यातना भोगलेल्या आहेत. आजही समाजाची परिस्थिती अशी आहे की सामाजिक आर्थिक क्षमता मिळाली, आर्थिक क्षमता असली म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा लाभतेच असं चित्र दुर्दैवाने 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून
केवळ आम्ही इतके वर्षापर्यंत रिझर्वेशन्स दिले म्हणून आम्ही फार उपकार केलेत, किंबहुना जर बारकाईने कोणी अभ्यास केला तर या समाजाच्या वाटेला येणारं 0.22% काहीतरी रिझर्वेशन राहते. एवढा कोणी विचार केला की नाही मला माहीत नाही, परंतु एकदा मी सर्व समजावून घेण्याचा प्रयत्न केला काही लोकांना घेऊन, आणि त्यांनी ज्या सर्व जाती आणि या दलित समाजामधल्या जाती आणि सर्वांचं वर्णन करून सांगितलं, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की 0.2 सुद्धा हे रिझर्वेशन नाही. सांगायला असेल इतकं रिझर्वेशन आहे, तितकं रिझर्वेशन आहे, इतका अजूनही हा समाज आहे. एक समाज आणखी आहे आपल्या देशामध्ये दुर्दैवाने, तो आहे मुस्लिम समाज. आजही मुस्लिम समाजामध्ये फार समाज काही तो बुरख्याच्या बाहेर निघाला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एक असा तळपणारा सूर्य या समाजाला मिळाला की ज्यांच्या माध्यमातून या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर एक वैचारिक क्रांती घडली, मोठ्या प्रमाणावर वैचारिक लेखन झालं. जे संस्कृतलाही मागे सारणारं, कोणत्याही भाषेचा मी अवमान करत नाही, प्रत्येक भाषेचं आपलं एक महत्त्व असतेच. संस्कृत ही ज्ञान भाषा असेल, अनेक संदर्भ आपल्याला संस्कृत भाषेत मिळतात, परंतु या संस्कृत भाषेमधलं जे जे काही अमंगल होतं, जे जे काही असामाजिक होतं, ते या दलित साहित्यांनी लोकांच्या समोर उजागर करण्याचं मोठं काम केलेलं आहे. कोणीही लेखक पहा, गोलपिठा जर वाचलं, नामदेव ढसाळ माझे मित्र होते, आणि याच अमरप्रेममध्ये बसून राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील किंवा इतरही त्यावेळेचे सर्व कार्यकर्ते, त्यावेळी त्यांनी जी सुरुवात केली, झोपलेला होता समाज, बाबासाहेबांच्या मुळे शिक्षित झाला होता, परंतु चैतन्य नव्हतं. कुठेतरी एक किस्सा सांगितला जातो की एकदा बाबासाहेब सकाळीची दाढी आटपून बसले होते आणि एक ब्रिटिश पत्रकार कोणीतरी आला आणि त्यांनी त्यांना विचारलं की बाबासाहेब तुम्ही अतिशय जहाल भाषा वापरता वगैरे वगैरे. बाबासाहेब हसले, म्हणजे फार विस्ताराने मी सांगत नाही, आणि नंतर म्हणाले की हे जे समोरचं झाड आहे, समोर एक झाड होतं, हे ब्लेड घे, मी 7 o'clock ब्लेड वापरतो, हे सर्वात चांगलं ब्लेड आहे, या ब्लेडनी तू ते झाड कापून दाखव. तो बुचकळ्यात पडला आणि मग त्यांनी सांगितलं की अरे बाबा, हे झाड जसं या ब्लेडनी तुटू शकत नाही, तसं माझ्या समाजावर जी मरगळ आलेली आहे तिला जर मी या भाषेमध्ये जागा नाही केलं आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना जर मी खडे बोल नाही सुनावले तर ते शक्य होणार नाही. आणि तो काळ तुम्ही आठवा. तर अशा पद्धतीचं एकंदरीत बाबासाहेबांनी जे चैतन्य आणलं त्याचं प्रतिबिंब या सर्व कवितांमध्ये आणि सर्व लेखांमध्ये आहे. माननीय डॉक्टर रूपाताई कुलकर्णी यांना. मूल्य जागर या पुस्तकासंबंधी मी बोलणार आहे. दोन्ही पुस्तकांना हात लावण्याचं धैर्य माझ्यात नाही. मनोहर नाईक यांना मी ते विद्यार्थी होते तेव्हापासून ओळखते. त्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं मनोहर 90-91च्या काळामध्ये कॅम्पसला आमच्या वर्गाशेजारीच मराठीचा वर्ग असायचा आणि डॉक्टर मनोहर सरांचा आवाज माझ्या संस्कृतच्या वर्गात मला ऐकू येत असायचा. माझ्या विद्यार्थिनी पण ते ऐकायच्या आणि त्याचेही संस्कार आमच्यावर झालेच. संस्कृतवर झाले नसतील पण माझ्यावर झाले आणि मी त्याबद्दल आभार मानते. आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देते की दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे युद्धशाळा. ही युद्धशाळा ही कविता आहे मनोहर सरांची, 2003 मध्ये लिहिली होती आणि मी त्याला चाल देण्याचं धारिष्ट्य केलं होतं. तुझे शब्द आता आम्हा युद्धशाळा, तुझी याद भीमा तमातील ज्वाळा. मनोहर नाईक यांनी एका ठिकाणी मनोहर सरांचा मनोहर शिष्य आहे हा, त्यांनी अशी कॉमेंट केलेली आहे की सरांच्या कवितेतल्या प्रतिमा अशा त्यांनी 25-26 लिहून काढल्या आहेत. जीवनायन या मनोहरांच्या अगदी रिसेंट
काव्यावर भाष्य करताना. आणि जे विनोद राऊत मगाशी बोलले तेच मनोहर यांनी लिहिलं आहे की हे सूर्यकुळाशी नातं आहे, कारण त्यात विजा आहेत, त्यात पंटी आहे, त्यात किरण आहेत, त्यात जाळ आहे, त्यात वणवा आहे, त्यात ज्वालामुखी आहे. आणि ह्या सगळ्या प्रतिमांचं सौंदर्य त्यांच्या कवितेतून त्यांनी टिपलं. तसंच त्यांचं युद्धशाळा हे नाव देखील टिपलं आणि आपल्या काव्यसंग्रहाला ते दिलं. मित्रांनो, मला मूल्य जागर ह्या पुस्तकावर बोलायचं आहे. तशी कल्पना मला दिली आहे. आणि ही मूल्य जी आपण रोज पंचशील घेतो तेव्हा म्हणतो, तीच मूल्य आहेत ही. या मूल्यांचा, या व्हॅल्यूजचा केवळ आंबेडकरी समाजाशी नाही, सबंध समाजाशी संबंध आहे. आणि हा समाज सद्गुणी, थोडा कमी करा पण, सद्गुणी, सभ्य आणि सुसंस्कृत व्हावा यासाठी जी जी मूल्य आवश्यक आहे त्या मूल्यांचा मित्रांनो एक व्याख्यान देऊन बोध होत नाही की दिला आज व्याख्यान. आपल्या सगळ्यांच्यासाठी आवश्यक कोणती जीवनमूल्य आहेत त्याच्यावर त्याचा जागर करावा लागतो. जागर या शब्दाचं मर्म मी सांगते सगळ्यांना की तुम्ही एकदा व्याख्यान देऊन ती मूल्य नाही पोचणार मनापर्यंत. प्रत्येक मन जर सुसंस्कृत व्हायचं असेल तर जागर या शब्दाला एक वेगळं कॅनोटेशन आहे की तो सातत्याने झाला पाहिजे. सातत्याने जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा त्याला आपण जागर म्हणतो. आजच मी एका दैनिकामध्ये, ज्याचं मी पुढे विस्ताराने जरा घेणार आहे समालोचन, कारण तो सगळ्यात शेवटचा लेख आहे मनोहर नाईक यांनी लिहिलेला या पुस्तकाच्या शेवटी. त्यात त्यांनी जागृती शब्द वापरलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज आंध्र प्रदेशात कुठेतरी प्रतिनिधी सभेचं अधिवेशन आहे, ज्याचा तुम्ही 15 सालच्या प्रतिनिधी सभेचा उल्लेख मनोहर नाईक यांनी केलाय. आणि त्याचा अजेंडा तेव्हा भलेही मनोहर नाईक यांनी म्हटल्याप्रमाणे मंदिरं सगळ्यांना मोकळी झाली पाहिजेत, स्मशानं सगळ्यांना मोकळी झाली पाहिजेत, पाणवठे, जलाशय सगळ्यांना, असा तेव्हा अजेंडा होता. आजचा अजेंडा काय आहे माहिती आहे? हिंदू समाजाची जागृती आणि हिंदू धर्माची पुनर्प्रतिष्ठापना या अजेंड्यावर आज निव्वळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय, सगळं अखिल भारतीय असतं त्यांचं, त्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे सगळे सदस्य नुसते नाही आहेत तिथे हजर, तुंगभद्रेच्या काठी जमलेत सारे. आणि तुंगभद्रेच्या काठी काय, त्यांना एखादं सभागृह मिळालं नसतं, पण ही सभा चालू आहे एका मठात, धर्ममठात. आणि त्याचा अगदी मी असं सांगू इच्छिते की इतकी जागरूकता 3 वर्षाआधीच मनोहर नाईक यांनी दाखवली आहे की तो 15 सालचा जो काही प्रतिनिधी सभेचा निर्णय होता त्याचा बुरखा फाटला. आणि आजच फाटला आहे तो. आज तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि आजच्याच पेपरमध्ये लिहून आलेलं आहे की तिथला खरा अजेंडा कोणता आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये देशात अत्यंत असुरक्षिततेचं की तुम्ही सनातन सभेची माणसं पकडता का? तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवता का? वैभव राऊतच्या घरात बॉम्ब बनवण्याचे सगळी यंत्रसामुग्री सापडल्यावरही
त्याला कित्येक दिवस अटक झाली नव्हती, संभाजी भिडेला अटक झाली नव्हती, पण त्यांना अटक झाल्याबरोबर किंवा त्यांच्यावर ते गुन्हे लादल्याबरोबर इकडे मोदींची हत्या करण्याचा यांचा प्लॅन होता असं म्हणून समाजातल्या इंटलेक्च्युअल्सना पकडण्यात आलेलं आहे. ही आपण म्हणतो ना की क्रांती आणि प्रतिक्रांती अशी दारात उभी असते, त्याचं दर्शन आपल्याला होत आहे. अशा वेळी मनोहर नाईक यांनी साहित्य हे एक असं अस्त्र आहे की ज्यांनी या मूल्यांचा जागर कलात्मक पद्धतीने करतायत. म्हणून त्यांनी काही कादंबऱ्या निवडल्या आणि काही कविता निवडल्या मूल्य जागरसाठी. ते काही असं प्रीचिंग नाही आहे. एखादा धर्मगुरू जसं प्रीच करतो ती भूमिका कुठेही मनोहर नाईकांनी घेतलेली नाही. या मूल्यांचा संबंध केवळ धर्माशी नसून माणसाचं माणसाशी जे वागणं आहे त्याच्याशी आहे. याच्यावर त्यांनी अत्यंत पिन पॉइंट करून अतिशय प्रवाही भाषेत एक भारी पुस्तक आहे मूल्य जागर. आजकालच्या पिढीचा शब्द वापरायचा झाला तर हे मूल्य जागर हे एक भारी पुस्तक आहे असं म्हटलं पाहिजे. तर मी आपल्याला म्हणत होते की मनोहर नाईकांची ही विचार करण्याची पद्धत मला त्यांच्या विद्यार्थी दशेपासून माहिती आहे. आम्ही ज्यावेळी नागपुरात अश्वमेध यज्ञाच्या विरुद्ध आंदोलन पुकारलं होतं तेव्हा ही मुलं होती कॉलेजमध्ये शिकणारी. त्यावेळी ही सगळी आम्हाला जॉईन झाली होती. आमच्याबरोबर अटक त्यांनाही झाली होती. तो काळ मला आठवला आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला त्यांना किती काळजी आहे की हा समाज आंबेडकरी निष्ठा आंबेडकरी मूल्य जपणारा व्हावा. आणि म्हणून त्यांनी जे लेखक निवडले आहेत, लक्षात घ्या, फक्त आंबेडकरी साहित्य निर्माण करणारे लेखक नाहीत, परंतु बिगर आंबेडकरी लेखक, बिगर आंबेडकरी कवयित्री इंदिराबाई संत. ही निवड त्यांना कशी सुचली मला कळत नाही, पण त्यातूनही शेवटी आंबेडकरी मूल्यच कशी लोकांपर्यंत जाऊ शकतात. अगदी पहिलं मूल्य ज्याच्याकरता बाबासाहेबांनी आजन्म लढा दिला ती माणुसकी. या माणुसकीचा आपल्याला वारंवार प्रत्यय ती कशी कमी पडतो आहोत आपण त्याच्यामध्ये, हे पुस्तक वाचताना येतो. मला हे जे उदात्त प्रयोजन आहे की लेखक हा धांडोळा का घेतोय, या 10 ते 12 लेखकांच्या पुस्तकांमधून कवीने या मूल्यांचा, कवीच म्हटलं मी, मनोहर नाईक लेखकही आहेत, गद्य आणि पद्य असे दोन्ही प्रकारचे एकूण 14 लेख. त्यावर मुरलीधर जाधव यांच्या कार्यकर्ता या कादंबरीवर 2 लेख आहेत. म्हणून मग एकंदर लेखक जे निवडले आहेत त्यांची संख्या आहे 12. आणि मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या क्रांतीचा आणि दलित साहित्याचा आदिम लेखक जो शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनदृष्टीपासून सुरुवात केली आहे. माननीय डॉक्टर प्रकाश राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करा. मनोहर नाईक हे आपल्या पुढे आज कवी म्हणून आणि समीक्षक म्हणून पेश झाले, पण ते कवी म्हणून पेश होण्यापूर्वी कवीच होते. ते दिसतातही कवीसारखेच. आणि कवीकडे जे असायला पाहिजे ते सगळंच त्यांच्याकडे आहे. कवीकडे प्रतिभा पाहिजे, कवीकडे संवेदनशीलता पाहिजे, सूक्ष्म निरीक्षण पाहिजे, जळतं काळीज पाहिजे,
भळभळणारं मन पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मनोहर नाईक यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकवटलेल्या आहेत. आणि म्हणून हा माणूस कवी नव्हता तेव्हाही कवीच होता, आणि समीक्षक नव्हता तेव्हाही समीक्षकच होता. कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी मी अनुभवली आहे, मी पाहिली आहे. ते माझे वर्गमित्र, आणि त्यांच्या आयुष्याचा जळता पट मला माहिती आहे. काय काय यातना भोगल्या ह्या माणसानं. युद्धशाळा चांगली आहे, हा कविता संग्रह चांगला आहे, त्याचं कारणच ते आहे. यात जे आलं आहे ते हे केवळ काल्पनिक नाही आहे, तो भोगवटा आहे. आणि हा भोगवटा जवळजवळ येतच असतो वाट्याला, पण या माणसानं हा भोगवटा कवितेत फार सावधगिरीनं वापरलाय. ते त्याच्यातही स्वतः असं काही पुढे करून काही लिहिलेलं नाही आहे, त्यालाही सामाजिक परिमाण आहे. युद्धशाळा आणि मूल्यजागर या दोन पुस्तकांच्या निव्वळ म्हणजे हा कवी कसा आहे, हा समीक्षक कसा आहे, हे केवळ प्रस्तावना वाचून कळते असं नाही, पुस्तकं वाचून कळते असंही नाही. हे तर कळतेच, मनोगत वाचून कळतेच, पण नुसती या पुस्तकाकडे नजर जरी फिरवली, मुखपृष्ठ पाहिले आणि 2-3 पानं पलटवले, तर या कवीचं संपूर्ण चारित्र्यच लक्षात येते. हा कवी कोणत्या घराण्यातला आहे, या कवीचं वैचारिक कुळ लक्षात येते. हा जो मशाल आहे, तुटलेल्या कड्या आहेत, सूर्य आहे, उडतं पाखरू आहे, हे कुठे असते हे सगळं? हे सगळं विद्रोही मनात नांदत असते, आणि त्याची जन्मभूमी ही केवळच आंबेडकरवाद असते. मूल्यजागरमध्ये काय आहे? 4 मडके, त्याच्यावर 4 ग्रंथ, बाजूला मेणबत्ती. याचा अर्थ हे मडके 4 मडके म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि संविधान, त्याच्यावर पेन. त्या संविधानानं, पेनानं आणि त्या महत्त्वाच्या सगळ्या ग्रंथांनी वर्णव्यवस्थेचे काय काय धिंडवडे काढलेत हे आपल्याला कव्हर पेज सांगते. दुसरं, या कवीनं, या कवीची अर्पण पत्रिका, युद्धशाळा आणि मूल्यजागर, एक पुस्तक कार्यकर्त्यांना अर्पण केलेलं आहे, परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या, आणि दुसरं पुस्तक संविधानाला आणि संविधानावर निष्ठा असणाऱ्या सगळ्यांना अर्पण केलेलं आहे. याच्यावरून या कवीचं, या समीक्षकाचं वैचारिक चारित्र्य लक्षात येते. ही पुस्तकं केव्हा निघाली, त्या तारखाही महत्वाच्या आहेत. एक रमाईच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं निघालं, आणि दुसरं छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं निघालं. त्या तारखांना निघालेत. याचा अर्थ काय की हा माणूस हा उजेड वंशाचा, मनोहर सरांनी प्रस्तावनेत लिहिला आहे, हा उजेड घराण्याचा कवी आहे, हा प्रकाश परंपरेचा कवी आहे, हा चंद्र खाऊन सूर्य झालेला आणि चांदणं पिऊन कफन ल्यालेला कवी आहे.
हे या कवीचं व्यक्तिमत्व आहे. हा कवी अनुक्रमणिका पाहिली की मग सगळंच लक्षात येते. आणि पुढे जसं जसं आपण कविता वाचत जातो, मोर्चे बांधणीपासून सुरुवात आहे आणि शेवटची कविता आहे दीक्षाभूमी. ही जवळजवळ 10 पेजेस खर्च केलेले आहेत दीक्षाभूमीवर. त्याच्या आधीची कविता काही मौक्तिक, काही मुक्तके आणि त्यापूर्वी 53 कविता आहेत. आणि कविता संग्रहाला नाव दिलेलं आहे युद्धशाळा. हा संस्थापक कसा आहे? या संस्थापकानं दीक्षाभूमीला युद्धशाळा मानलेली आहे. आणि या युद्धशाळेचा सिलेबस कसा आहे? युद्धाला मनोहर नाईक बुद्ध हे पर्याय देतात. मित्रांनो, एक आपण लक्षात घ्या की ही सगळी पुस्तकं येतात आणि ही सगळी पुस्तकं केवळ कपाटात ठेवण्यासाठी येत नाही. कपाटात ठेवण्यासाठी जर आली असती तर पुस्तकाबद्दल बोलण्याचं काही कारणच नव्हतं. पण या पुस्तकाचा मुख्य भाग असा आहे की ती आपल्यासाठी येतात, समाजासाठी येतात. आणि लेखकाच्या हातून ती सुटली की संबंध समाजभर होते. आणि जेव्हा ही संबंध लेखन किंवा ही सगळी पुस्तकं जेव्हा समाजाची होतात तेव्हा ही पुस्तकं समाजाला काय देतात, काय देऊ इच्छितात, समाजाची कुठल्या पद्धतीचा संवाद साधतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. मी सतत लिहिण्याला घाबरतो कारण माणसाने लिहिलेली एक ओळ देखील डॉक्युमेंट होते. म्हणून लिहिताना पण जबाबदारीने लिहिलं पाहिजे, जबाबदारीनं ते लिहिणं पेललं पाहिजे. मला आनंद आहे की एकेकाळात ज्या माणसाचं वर्धेतलं भटकणं मी पाहिलंय, मला आनंद आहे की ज्या माणसानं या सगळ्या भटकण्यातून देखील एक साथ सोडलेली नाही. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसणारा हा एक चेहरा होता, सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसणारा हा एक चेहरा होता. आणि काल परवा अचानक या चेहऱ्याचा फोन आला की सर माझ्या 2 पुस्तकाचं प्रकाशन आहे. मला प्रचंड आनंद झाला की हा भटकणारा कार्यकर्ता काय लिहिलंय हे पाहण्याची उत्सुकता. मी त्याला म्हटलं तुम्हाला पुस्तकं कशी देणार, तू पुस्तकं माझ्यापर्यंत काय, कारण ती पोहोचली पाहिजे. तर त्याने ज्या पद्धतीनं तातडीनं ती सगळी पुस्तकं पाजली आणि झपाटल्यासारखं हे वाचलं. पहिल्यांदा पुस्तकाकडे पाहिल्यानंतर प्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, पुस्तकाची निर्मिती ती प्रचंड ताकदीची आहे. याबद्दल प्रसेनजीतचं अभिनंदन की ज्या ताकदीचं पुस्तक दिलंय ते पुस्तक खरंच एका मोठ्या प्रतिष्ठित प्रकाशनानं द्यावं, ज्याची एक परंपरा आपल्या मराठीला आहे. त्या तोडीचा किंबहुना त्यापेक्षाही एका उंच जागेवर नेऊन ठेवणार आहे प्रोडक्शन. त्याच्या मुखपृष्ठाची चर्चा प्रकाशने केली आहे. मित्रांनो, आपल्याकडे एवढी सुंदर पुस्तकं निघतात आणि हे पाहिल्याबरोबर मला आनंद झाला. दुसरा आनंद, पहिलं पान पलटवलं आणि त्या पुस्तकामध्ये गुंतून गेलो. मला खरंच माहिती नव्हतं, मला स्वतःला खरंच माहिती नव्हतं की हा माणूस एवढा ताकदीचा कवी आहे. ताकदीचा का कवी म्हणतो? कवी प्रचंड आहेत, कवी लोक प्रचंड आहेत. म्हणजे आज तर माणसांनी कोणी म्हटलं मी कवी आहे की मी घाबरूनच जातो. मी म्हटलं कवी आहे कारण प्रचंड कवींची संख्या वाढली आहे. अशा वेळेला जेव्हा पुस्तक मी पहिलं पान उघडलं आणि जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा केवळ कवी नाही, एक प्रतिभावंत, ज्याच्या लेखनाला एक ताकद आहे, ज्याच्या लेखनामध्ये काहीतरी सांगण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्या लेखनाची दृष्टी एका विशिष्ट विचाराने, आंबेडकरी विचारांनी बांधलेली आहे, असा हा कवी आहे. मित्रांनो, यावेळी एखाद्या विशिष्ट पद्धतीनं लेखन करणं आणि आपला विचार सांगणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. मनोहरांनी ते केलं आहे, नाईकांनी ते केलं आहे, त्याच्याबद्दल मी प्रचंड अभिनंदन करतो. आपल्याकडे साहित्याची मोठी परंपरा आहे. एक उल्लेख आता आपल्याला झालेला आपल्याला दिसतोय की आपण 60 पूर्वीचं साहित्य आणि 60 नंतरचं साहित्य म्हणतो. आपल्याकडे 60 पूर्वीचं साहित्य आणि 60 नंतर, 60ओत्तरी साहित्य अशी एक संज्ञा आहे साहित्याच्या संदर्भात. मला आशयाच्या बाबतीत ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रवाह आले, वेगवेगळ्या
वेगवेगळ्या प्रवाहाचे सगळे लेखन वेगवेगळ्या प्रकारचे समाजातले सगळे समूह 60 नंतर लिहायला लागले. या दृष्टीनं 60 निश्चित आहे. 60 नंतर हे सगळं आलंय. पण या 60 नंतरच्या येणारा देखील एक संदर्भ आहे. तो संदर्भ कोणता आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. संदर्भ हा आहे की याच नागपुरामध्ये दीक्षाभूमी आहे. तो संदर्भ आहे. 14 ऑक्टोबर 56 साऱ्या जगातली माणसं, साऱ्या समाजातली माणसं, अस्पृश्य माणसं इथे जमा झाली आणि त्यांनी हात वरती करून एक नवा विचार घेतला. सन्मानाने तो स्वीकारला. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम जर पाहायचा असेल तर आज गेल्या 70 वर्षात, गेल्या 5-6 वर्षापूर्वीची एक घटना आहे ती सांगतो. सगळे लोक आम्ही दीक्षाभूमीवर येतो दसऱ्याच्या दिवशी आणि ती घटना अशी आहे की एक परदेशातला पोरगा आम्हाला तिथे दिसलाय आणि तो परदेशातून कसं काय भाऊ इथे आला म्हणून आम्ही त्याला आपुलकीनं एका जवळ घेतलं आणि पेंडॉलमध्ये नेलं. आपले पेंडॉल पुस्तकांच्या पेंडॉलमध्ये त्याला नेलं आणि त्याला विचारलं की कुठून आला. त्यांनी सांगितलं त्याच्या देशाचं नाव. कशासाठी आला? त्यांनी सांगितलं की मी विद्यापीठातले जे काही प्रोग्राम असतात एक्सचेंजचे वगैरे संशोधनाचे त्याच्यासाठी आलो. म्हटलं तू कुठलं संशोधन कुठलं करणार आहे इथं आणि इथल्या दीक्षाभूमीचा आणि तुझ्या संशोधनाचा काय संबंध आहे? त्यांनी सांगितलं की मी ज्या देशातून आलो आहे त्या देशातल्या ज्या विद्यापीठामध्ये काम करतोय त्या विद्यापीठातल्या मार्गदर्शकांनी मला एक हायपोथिसिस दिलेलं आहे. काय हायपोथिसिस आहे? हायपोथिसिस म्हणजे काल्पनिक या पद्धतीनं एक विचार दिला त्यांनी. तो मला सिद्ध करायचा आहे. काय दिला विचार? विचार हा दिला की जगाच्या पाठीवर भारत नावाचा एक देश आहे. त्या देशामध्ये कुठल्या तरी माणसांनी जे अभावग्रस्त होते, प्रचंड अभावग्रस्त होते, त्या सगळ्या लोकांनी एका तारखेला तिथल्या एका माणसाने त्यांना बोलावलं. ते त्याला महापुरुष म्हणायचे, विद्वान. त्यांनी त्यांना बोलावलं आणि त्या माणसाने काहीतरी घेतलं, हात वरती करून घेतलं. तो विचार त्यांनी स्वीकारला आणि 60 वर्षानंतर आमच्या लक्षात असं आलं, महाराष्ट्रातले ते लोक आहेत, 60 वर्षानंतर आमच्या लक्षात असं आलं की जगामध्ये क्रांत्या झाल्या, जगामध्ये उत्क्रांत्या झाल्या, जगामध्ये लोक बदलली, इतिहास बदलला, पण इतक्या तातडीनं बदलणारा जो एकमेव समूह आहे तो महाराष्ट्रात आहे. तातडीनं बदलणारा. नेमका तो कसा बदलला हा विचार मला करायचा आहे. मी तर हपकूनच गेलो, मी स्वतः हपकून गेलो की हे लोक कुठल्या पद्धतीनं जग आमच्याकडे पाहते आहे, जग कुठल्या पद्धतीनं आमचा विचार करते आहे. मी त्याला विचारलं की तुझ्या बदलाचा संदर्भ म्हणजे काय आहे? आम्ही बदललो आहोत, जग बदललाय, हा समाज, याचा संदर्भ म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं की जो समाज अल्प काळामध्ये स्वतःचं साहित्य निर्माण करतो तो समाज बदललेला असतो. कवितेचा अभ्यासक कवी म्हणून असण्याचा सन्मान मला त्या दिवशी झाला. बदलणं म्हणजे जो समाज साहित्य निर्माण करतो, जो समाज एका वेगळ्या पद्धतीने या जगाकडे पाहण्याची दृष्टी आपल्या समूहामध्ये देतो, ज्या समाजाची संस्कृती आणि सगळे संस्कार बदललेले असतात, तो समाज बदललेला समाज असतो. मित्रांनो, हा बदललेल्या समाजाचे आपण सगळे लोक आहोत. याबद्दल मला त्या दिवशी अभिमान वाटला आणि मी साहित्याचा अभ्यासक असल्याचाही सन्मान त्या दिवशी माझा झाला. माझ्या लक्षात असं येतं की आम्ही काय म्हणतो, आम्ही 60 साहित्य म्हणतो. आम्ही 60 का म्हणावं 60 साहित्य? कारण 60 नंतर हे सगळे वंचित प्रवाह आले म्हणून तेवढीच घटना नाही. आपण एखादी मध्यवर्ती घटना शोधलेली पाहिजे ना. हे सगळ्याच्या सगळं आलं की ते काय आभाळातून पडलेलं नाही. एक घटना घडली 14 ऑक्टोबर 56 आणि त्यानंतर लोक लिहायला लागलेत. अरे पहिल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन तिथल्या त्या ओळी आहेत अण्णाभाऊच्या उद्घाटक म्हणून केलेल्या त्या ओळी या जगबद्दल घालून गावं सांगून गेले मला भीमराव. ही पृथ्वी शेष आहे, तिथल्या भाषणातल्या ओळी आहे. ही पृथ्वी शेषाच्या नाही तर श्रमिकांच्या, शोषितांच्या हातावर पेरलेली आहे. आता तर उत्तम कांबळे नावाचे लेखक म्हणतात ही आता श्रमिकांच्या हातावर ही पृथ्वी राहिली नाही, ती आता आमच्या लॅपटॉपच्या, आमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आली. मित्रांनो, ही घटना मध्यवर्ती आहे. या घटनेनं माणसं बदलली, साहित्याचा प्रवाह, आंबेडकरी साहित्य ज्याला लोक पूर्वी दलित साहित्य म्हणायचे, हा प्रवाह आला आणि या प्रवाहाच्या यावर सगळे प्रवाह उभे राहिले.
त्यांच्या लक्षात आलं, अरे एवढे अभावग्रस्त लोक लिहू शकतात, एवढे अभावग्रस्त आदिवासी लिहायला लागला, ग्रामीण माणूस लिहायला लागला. पूर्वी ग्रामीण माणूस तर कलात्मक होता आनंद यादवांपर्यंत. अरे तिकडे नागनाथ कोता पण लिहाले. त्यांनी सांगितलं आम्ही तिकडले नाही आहोत, आम्ही फुलेवादी आहोत, आम्ही फुल्यांचे लोक आहोत. मित्रांनो, आपले आदर्श बदलायला लागले, साहित्यातले प्रेरणास्थळं बदलायला लागली, साहित्यातले सृजन स्थळं बदलायला लागली. आणि अलीकडे तर सगळा परिवर्तनाचा परिघच असा मोठा विस्तीर्ण होताना दिसते आहे. आणि त्याची परिणती म्हणजे मूल्यजागर आहे. माननीय डॉक्टर यशवंत मनोहर सर आपले अध्यक्ष विचार व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. मनोहर नाईकांच्या संदर्भात बोलायचं झालं, आपल्याला सगळं माहीत आहे, जे माहीत आहे ते मी बोलणार नाही. पण प्राध्यापक असला मराठीचा की तो लेखन करतोच असा काही नियम वगैरे नाही आहे. प्राध्यापक म्हणजे अध्यापक म्हणजे शिक्षक. शिक्षक असणे म्हणजे शिकवणेच असा त्याचा अर्थ नसतो. अध्यापन हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे आणि लेखन करणे ही गोष्ट व्यवसायात नाही बसत. ही कविता हा मनोहर नावाचा एक तरुण पोरगा लिहितो, ते काय आपल्याला पैसे मिळावेत, आणखी काही मिळावं या दृष्टीने लिहित नाही. आणि कविता लिही अशी कोणी जबरदस्तीही त्याच्यावर करत नाही, आणि तरी तो कविता लिहितो. काहीही मिळत नाही तरीही तो कविता लिहितो, कारण त्याला हे माहिती आहे की इतर गोष्टींमुळे खूप काही गोष्टी मिळतात, पण कविता लिहिल्यामुळे जे मिळतं ते कशामुळेही मिळत नाही. लक्षात. कविता लिहिणाऱ्या माणसाबद्दल मला अपार गौरव वाटतो. त्याचं हे कारण आहे पहा, की कवितेची निर्मिती किंवा लेखन, त्याच्या या मूल्य जागर मधलं जे लेखन आहे, समीक्षा लेखन आहे, काही वैचारिक लेखन आहे, हे लेखन करण्यासाठी त्याच्या डोक्यावरती मानेवरती कोणी काही तलवार नाही धरली. हा या लेखकाचा स्वयंनिर्णय आहे, तो सार्वभौम निर्णय आहे. मी लिहीन. आणि जे प्राध्यापक लिहितच नाहीत त्यांचाही सार्वभौम असा नियम आहे की आम्ही लिहिणार नाही. असे खूप लोक आहेत. मला याचा आनंद वाटतो की त्याची बैठक पक्की आहे. हे लेखन करण्यासाठी बसावं लागतं. म्हणजे कधी कधी मला वाटतं निसर्गानं ह्या लेखकांना 2-3 कमरा द्यायला पाहिजे होत्या. कंबर थकते, तुटते, असं काय करता? लेखन करताना कंबर आपली तुटते, मग दोऱ्या बांधा नारळाच्या आणि कमरेला व्यवस्थित ठेवा. कारण बैठक ही भयंकर आहे. ही बैठक जशी त्याची भयंकर आहे, लेखनासाठी बैठक लागते. रूपाताईनं किती लेखन केलं आहे आपल्याला माहिती आहे. संशोधनपर लेखन, वैचारिक लेखन त्यांनी केलं. त्यांनी ह्याची कल्पना आहे की किती कष्ट, किती मेहनत घ्यावी लागते लेखनासाठी. हे आदर्श आहेत आपल्या पुढं लक्षामध्ये. आणि म्हणून मनोहर नाईकाबद्दल मला विशेष प्रेम वाटतं. त्याचं हे कारण आहे पहा, की मराठीच्या किंवा इतर विषयाच्या प्राध्यापकानं लिहिलंच पाहिजे असा कोणताही नियम नसताना
आणि त्या नियमाखातर कसं लेखन होतं प्राध्यापकांचं जर्नल्समध्ये ते आपल्याला माहिती आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो, या देशातलं सगळ्यात मोठं चोरीचं क्षेत्र ते आहे. प्रचंड चोऱ्या. मी काय म्हणतो, चोरी करून आपला लेख किंवा आपलं पुस्तक लिहिण्यापेक्षा स्वतंत्र असा एकच शब्द मी उच्चारेन, जो शब्द लोकांसाठी सूर्याची भूमिका करेल. एकच शब्द. ह्या संदर्भात मी आपल्याला सांगतो बरं का. आता रूपाताईंना त्या संस्कृत साहित्याचे अभ्यासक आहेत, माहित आहे. शब्दांचे अर्थ शब्दकोशात असतात. हा कवी, हा कलावंत, हे इथं बसलेले कवी आहेत, ते काही शब्दांचे अर्थ वापरत असतात का? नाही. या कवींचं काम काय आहे? शब्दांना जे अर्थ आहेत प्रचलित व्यवहारात, त्या अर्थांना कवी नवा अर्थ देतो. हा अर्थ वापरतो कवी. हा अर्थ त्याचा असतो. शब्दांचे अर्थ समाजाचे असतात. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. कवी जो अर्थ देतो अर्थांना, तो शब्दही वापरतो. समाज जे वापरतो ते, आणि समाजानं वापरलेले शब्द जे त्याला दुबळे वाटतात, कामाचे वाटत नाहीत, तेव्हा तो नवीन शब्द निर्माण करतो. आणि शब्दांना जे अर्थ असतात त्या अर्थांना तो अर्थ देतो. हे लक्षात ठेवा. हे अर्थ त्यानं जे जीवनाचं अवलोकन, मूल्यन केलेलं आहे, त्यातून ते आलेलं असतं. हे जीवनाचं मर्म त्या अर्थातून तो सांगत असतो. हा नवा अर्थ असतो, अर्थांचा अर्थ असतो. मी ज्ञानाबद्दल बोलतो आहे परत. मनोहर नाईकाला हे माहिती आहे आणि तुम्हालाही हे माहीत आहे. ज्ञान हे नम्र असतं आणि आपण या नम्र ज्ञानापुढे त्याच्याही पेक्षा जास्त नम्र असलं पाहिजे. ज्ञान कुठं थांबत नाही आणि जे थांबतं त्याला ज्ञान म्हणत नाहीत. आपण इथपर्यंत त्या ज्ञानापर्यंत आलो की ज्ञान तिथून पुढे सरकलेलं असतं. बरोबर आहे. मला वाटतं मी इथं आलो की इथं मला ज्ञान मिळालं. मी इथं आलो की हे ज्ञान आणखी पुढे गेलेलं असतं. याचा अर्थ असा आहे की ज्ञानाचा हा प्रवास, ज्ञानाकडे जाण्याची प्रक्रिया ही निरंतर प्रक्रिया आहे, अखंड प्रक्रिया आहे. ती कुठे थांबत नाही, कुठेच थांबत नाही. असं सत्याचं आहे, लक्षात ठेवा. सत्य हे कुठल्याच पातळीवर एका ठिकाणी थांबत नाही. मी पोचलो त्या सत्यापर्यंत की ते सत्य पंख लावून पुढच्या प्रवासाला निघून गेलेलं असतं आणि मला म्हणतं माझ्या मागे धावत राहा, माझ्या मागे धावत राहा. तुम्हाला सांगतो, सत्य हे कधीही तुमच्या हातात येत नाही. त्यावेळेला जे हातात येतं त्याला तुम्ही सत्य म्हणता आणि त्याही पुढे सत्य असतं, त्यालाही सत्य म्हणतात. हे असं आहे ते. आपण नम्र असलो पाहिजे ज्ञानापुढे, नम्र असलो पाहिजे सत्यापुढे.
आणि जसा जसा आपली आपली प्रगल्भता वाढत जाते, या ज्ञानाच्या संदर्भात काय म्हटलं जातं आपल्याला माहित आहे. ज्ञानाच्या संदर्भात एक प्रसिद्ध वचन आहे, मला काहीही कळत नाही, एवढं मला कळतं, मला कुठलंही ज्ञान झालेलं नाही आणि संपूर्ण ज्ञान मला होऊ शकत नाही, मला फक्त एवढंच ज्ञान झालेलं आहे. ही जी नम्रता आहे, तुम्हाला सांगतो, ही नम्रता माणसाला महान करते आणि या नम्रतेपुढे ज्ञान सुद्धा नम्र होतं. बाबासाहेब आंबेडकरांपुढे ज्ञान सुद्धा असं नम्र झालं होतं. जो माणूस ज्ञानापुढे नम्र होतो ना, ज्ञान त्याच्या पुढे नम्र होतं आणि त्याला कधीतरी तुम्ही ऐका, तुम्हाला जर ज्ञान हाका मारत आहे असं वाटलं ना, तर असं समजा की तुमच्या जीवनाला एक वेगळा अर्थ येत चाललेला आहे. ज्ञान मला हाका मारत आहे, ये. आणि आपली योग्यता इतकी वाढू देऊ नका की कधी ज्ञान आपल्याला हाकाच मारणार नाही. बांधवांनो, या मनोहर नाईकाच्या बद्दल मला प्रेम वाटतं. मला एरवी मनोहर नाईक एका विषयाचा प्राध्यापक असणे या गोष्टीत मला फार काही आनंद नाही आहे. तो त्याचा पोटापाण्याचा इतर अनेक करतात तसा व्यवसाय करतो, पण हा पोरगा एक त्या आपल्या सीमा ओलांडतो आहे आणि एका अर्थानं तो सीमोल्लंघन करतो आहे. फोरग्राउंडिंग म्हणतात त्याला, सीमोल्लंघन करतो. आणि हे आपल्याला माहित आहे. सीमोल्लंघन या शब्दावरून मला आठवलं, सगळा बुद्ध रूपातही सीमोल्लंघन मध्ये आहे. काय आहे सीमोल्लंघन? याचा अर्थ स्वतःला नाकारणे. या क्षणापर्यंत जो मी आहे त्याला मी नकार देतो आणि जो नाही आहे त्याच्याकडे मी जातो. दिस इज सीमोल्लंघन. दर क्षणी तुमचा नवा जन्म होत राहतो, दर क्षणी आपण नवे होत राहतो. मी असं बोलतो सीमाताई, कोणीतरी तुम्हाला माहित आहे अशी थाप मारलेली आहे की आपण द्विजन्म आहोत. खोटच सांगतात, द्विजन्म आहोत आम्ही. ही थाप मारली तुम्ही लोकांनी आणि या लोकांना थाप म्हणजे काही माहीत नसल्यामुळे त्यांना ती मान्य झाली. तुम्हाला सांगतो, बुद्धाचा सिद्धांत, त्याचा निष्कर्ष असा आहे की माणूस असा द्विजन्मा म्हणजे इतका कंजूस जन्म नाही आहे, तो अनंत जन्म आहे. दर क्षणी नव्यानं जन्मतो. नव्यानं जन्माला येणाऱ्यासाठी दर क्षणी आपल्याला आपला मृत्यू जाहीर करावा लागतो. हे मरण नाकारावं लागतं, तेव्हा तुमचा नवीन जन्म होईल ना. याला म्हणायचं सब्बम अनित्यम. हेच फोरग्राउंडिंग आहे, हेच सीमोल्लंघन आहे. मी मला नाकारतो. हे मला नाकारल्याशिवाय बिकमिंगची प्रोसेस सुरू होत नाही तुमच्या आयुष्यात. आणि माणूस ही घडण्याची प्रक्रिया आहे, घडनशीलता आहे. लक्षात ठेवा, माणूस ही घडनशीलता आहे, घडण्याची प्रक्रिया आहे, बिकमिंगची प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस जो नाकारतो ना, तो माणसाचं शरीर असलं तरी दगडाचं जगणं जगत असतो. दगड होऊन जातो, तो निर्जीव होऊन जातो. तो कोणाला विरोध करतो? तो बुद्धाला विरोध करत नाही, अख्ख्या जिंदगीलाच विरोध करतो. हे लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान काय,
आपली प्रतिभा, त्याची निर्मिती, कविता काय, ह्या सगळ्याच गोष्टी अशा आहेत पहा की ज्या प्रत्येक क्षणीच्या तुम्हाला नाकारायला सांगतात, सीमोल्लंघन करायला सांगतात. हे सीमोल्लंघन तुम्हाला जितका वेळा जीवनात शक्य होतं तितके तुमचे जन्म नवनव्याने होतात आणि तुमचा आविष्कार हा नवनव्यानं होतो. नाईक हा प्रकाशन समारंभ केवळ 2 पुस्तकाचा नाही. ही 2 पुस्तकं लोकांपुढे आली याच्यापेक्षा मनोहर नाईक या एका इनरसनचा हा प्रकाशन समारंभ आहे ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आपल्या प्रत्येकात एक सूर्य असतो, त्याला इनर सूर्य म्हणतात. आपण काय करतो, आपण या इनर सूर्याला उगवायला क्षितिजच उपलब्ध होऊ देत नाही. आपल्या आतल्या सूर्याला तो उगवण्यासाठी अगदी टाहो फोडतोय. मला क्षितिज दे रे बाबा मनोहर, क्षितिज दे रे बाबा प्रसंजित, सतेश्वर, मौर्य. क्या बात है. प्रमोशनवर आहे. या सगळ्यांना, तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आतला सूर्य टाहू फोडून विचारतोय, मागतोय, मला क्षितिज द्या, क्षितिज द्या, उगवू द्या. मनोहर नाईकानं या सूर्याला क्षितिज दिलं. हा प्रकाशन समारंभ त्याचाही आहे. हा मराठीच्या प्राध्यापकाचा प्रकाशन समारंभ नाही आहे, हा एका प्रतिभावंत साहित्यिकाचा प्रकाशन समारंभ, त्याच्या व्यक्तित्वाचा, त्याच्या आयुष्याचा हा प्रकाशन समारंभ आहे. बांधवांनो, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मनोहर नाईकाचं अभिनंदन करतो. मी पुष्कळ काही बोलणार नाही, तुम्हाला माहीत आहे. खूप बोलण्यासारखं आहे, पण आणि आपण बोलत राहू, ऐकत राहू, मुद्दा तो नाही आहे. पण मला स्वतःला तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं त्याचं अभिनंदन करायचं आहे. कोणीही जबरदस्ती केली नसताना तो लिहितोय सारखं, याच्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि मी स्वतः त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि याचा अर्थ तो आजच काही फार मोठा लेखक, फार मोठा कवी होऊन गेला असंही नाही आहे. पण ही दोन्ही पुस्तकं आपल्याला असं आश्वासन देत आहेत की या माणसानं कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि स्वतःला प्रतिभा आहे ही खुणगाट बांधून या प्रतिभेला त्यानं सारखं अधिकाधिक प्रज्वलित करण्याचा, जिवंत करण्याचा, अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न केला. तर हा मराठीतला एक मोठा कवी, एक मोठा समीक्षक, एक मोठा विचारवंत ठरू शकतो. कवी प्रसेनजित गायकवाड यांना मी इथे आमंत्रित करतो. मी खरं तर प्रकाशक नाही आहे, मी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतो प्रकाशकाचा. सरांनी आणि या ठिकाणच्या वक्त्यांनी ज्या मनोहर नाईक सरांच्या या दोन्ही पुस्तकावर ज्यांनी अतिशय चांगली मतं व्यक्त केली, त्यांनी त्या पुस्तकाच्या निर्मितीचंही कौतुक केलं. याबद्दल माझी छाती थोडीशी उंच झाली आहे, फुगली आहे. त्यामुळं मलाही मनापासून असं वाटत होतं की आता आभार मीच मानलं पाहिजे, त्या गोष्टीची कृतज्ञताही व्यक्त केली पाहिजे. पहिल्यांदा ज्या कवींनी, समीक्षकांनी, म्हणजे डॉक्टर मनोहर नाईक सरांनी आम्हाला हे पुस्तकं करण्याची संधी दिली, प्रकाशक म्हणून पहिल्यांदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. या प्रकाशन समारंभाला जी समस्त मंडळी, साहित्याचे प्रेमी, डॉक्टर नाईक
सरांचे आप्तजन, मित्रमंडळी, इतर सगळी मंडळी उपस्थित आहे आणि शेवटपर्यंत टिकून आहे. असा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहतोय खरं तर साहित्याचा, की सगळी मंडळी शेवटपर्यंत टिकून आहे. हॉल भरू नये शेवटपर्यंत, नाही तर सरांना माहितीच आहे कसे हॉल रिकामी होत जातात. त्याबद्दल सर्वांचा अतिशय कृतज्ञतापूर्ण आभारी आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी स्वीकारलं आणि आपलं अध्यक्षीय मनोगत अतिशय ज्ञानाची प्रक्रिया उलगडून दाखवली. कविता ही ज्ञानाचीच पुनर्रचनेचीच प्रकार आहे. कविता संग्रहावर जी भाष्य झाली त्याच्यापेक्षा वेगळं ही रचना कशी होते याबद्दलचं अतिशय मार्मिक मत मनोहर सरांनी, डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी व्यक्त केलं. आपल्याला त्याबद्दल नवी जाणीव दिली. त्याबद्दल मी त्यांचं व्यक्तिशः कवीच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. डॉक्टर रूपाताई कुलकर्णी, मी त्यांच्या भाषणाच्या वेळेस आलो. त्यांनी त्या दोनही मूल्य जागर, हे मूल्य जागरच कसं आहे एकूण एका लेखावर आपलं मत व्यक्त केलं आणि साहित्यिक अंगानं, अभ्यासू अंगानं व्यक्त केलं. नवी जाणीव आपल्याला त्यातून झाली. मला वाटतं की लेखकालाही त्यातले नवे संदर्भ कळले असतील की आपण काय लिहिलं. लेखकाला कळत नाही मी काय लिहिलं, आणि नंतर त्याबद्दल कोणी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला अरे आपण आतून काहीतरी लिहून झालं, ही नवी जाणीव लेखकाला होते. ती जाणीव त्यांना निश्चितच रूपाताईंच्या भाषणातून झाली असेल. मी रूपाताई कुलकर्णी बोधी यांचे आभार व्यक्त करतो. प्राध्यापक सत्येश्वर मोरेजी अमरावतीवरून आले आणि त्याची हिस्ट्री त्यांनी सांगितली की पुस्तक माझ्यापर्यंत कसं पोचलं. आपल्यासोबत राहणारा नेहमीचा आपला कार्यकर्ता एक कवीही आहे ही जाणीव त्यांना या ठिकाणी झाली. पुस्तकं वाचल्यावर झाली आणि आपल्या मित्रातलं कवित्व त्यांना आता जाणवलं. ही प्रामाणिकता त्यांनी व्यक्त केली. कवीच्या बद्दलचं, आपल्या मित्राच्या बद्दलचं, मित्र म्हणूनच नव्हे तर सहकारी म्हणून, कवी लेखक म्हणून एक आपलं मत काय असते त्रयस्थाप्रमाणे त्यांनी मांडलं. मी सत्येश्वर मोरे सरांचेही आभार व्यक्त करतो. प्रकाशजी राठोड आमचे मित्रच आहेत. त्यांनी कवितेच्या बद्दलचं अगदी प्रांजळ मत व्यक्त केलं. डॉक्टर नाईक सरांचं पुस्तक माझ्याकडे जेव्हा ते आलं आणि त्याचे प्रूफ मी पाहिले, फायनल प्रूफ आपण एका ठिकाणी बसून पाहिलं. मी फारसं बोलू शकलो नाही त्या कवितेच्याबद्दल, परंतु प्राध्यापक राठोड, डॉक्टर राठोड जे बोलले त्यापेक्षा वेगळं काही माझं मत नाही आहे. अतिशय प्रामाणिकपणे चांगलं. आणि मला त्या जे वेळी जाणवलं त्या कविता वाचताना की ही कविता आजपर्यंत प्रकाशित आली नाही, कुठेही प्रकाशित झाली नाही, कुठल्या पेपरला ती पाठवली गेली नाही. परंतु हा माणूस इतरांपासून अलिप्त राहून आपलं मत व्यक्त करत राहिला, डायरी नोंदवत राहिला आणि आज ते सर्वांच्या समक्ष त्यांनी दिलं, पुस्तक रूपातच दिलं. अतिशय चोखंदळ कविता, म्हणजे मूल्यगर्भ कविता. ते मत प्राध्यापक डॉक्टर प्रकाश राठोड यांनी व्यक्त केलं. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा गिरीश गांधीजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं भाषण मला ऐकता आलं नाही, परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे नागपुरातलं की या सगळ्या गोष्टींना ते व्यवस्थित सांभाळून घेतात आणि असल्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती दर्शवतात. याही कार्यक्रमाला ते आले, त्याबद्दल त्यांचंही आभार व्यक्त करतो.